महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय नेते, सरचिटणीस, या मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई इथनं निवडून आलेले आपले सर्व सन्माननीय नगरसेवक आणि या खास गुढीपाडव्या मेळाव्यासाठी सर्व महाराष्ट्रातनं आलेले माझे सर्व सहकारी महाराष्ट्र सैनिक, आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र. खरं तर आजचा योग 20 वर्षांनी आलेला आहे. 19 मार्च 2006 या शिवतीर्थावर आपल्या पक्षाची स्थापना झाल्यानंतरची सन्माननीय राजसाहेबांची पहिली सभा या शिवतीर्थावर झाली आणि आज 20 वर्षांनी 19 मार्चलाच या शिवतीर्थावर सन्माननीय राजसाहेबांची सभा होते. हा योगायोग 20 वर्षांनी जुळून आलाय आणि मी अभिमानाने सांगतो, 20 वर्षापूर्वी समोरच्या गर्दीत बसलेला मी आज सन्माननीय राजसाहेबांच्या कृपेमुळे या व्यासपीठावरनं बोलतोय आणि हे फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच घडू शकतं आणि हे सन्माननीय राजसाहेबच करू शकतात की एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्र सैनिकाला व्यासपीठावर आणून बसवणं. मला असं वाटतं त्या 19 मार्च 2006च्या सभेत सन्माननीय राजसाहेबांचं एक वाक्य होतं. ते वाक्य आजही माझ्या अंगावर काटा आणतो. त्या भाषणात सन्माननीय राजसाहेब म्हणाले होते, माझ्याबरोबर काम करणारा जो माझा कार्यकर्ता आहे, त्याची आई, त्याचे वडील, त्याचे भाऊ, त्याची बायको, त्याचा मुलगा, यांना एक प्रकारचा अभिमान वाटला पाहिजे की माझा मुलगा फुकट गेला नाही, माझा नवरा फुकट गेला नाही, तो राजसाहेबांबरोबर आहे, या प्रकारचा अभिमान त्याला वाटला पाहिजे. हे सन्माननीय साहेबांचं वाक्य होतं आणि मला आठवतंय खूप जणांची रिंगटोन होती ती. साहेब, आज अभिमानाने आम्ही सांगतो, आज तुमच्याबरोबर काम करतो याचा आमच्या कुटुंबाला तर अभिमान आहेच, पण आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना अभिमान आहे की आम्ही सगळेजण सन्माननीय राजसाहेबांबरोबर आहोत, अशा नेत्याबरोबर आहोत ज्यांनी मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी कुठेही तडजोड केली नाही, याचा आम्हाला प्रचंड 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 अभिमान आहे. आम्हाला साहेब अभिमान आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आज या मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अनेक प्रकारची बिकट परिस्थिती आली आहे. परप्रांतीयांच्या लोंडेच्या लोंडे या महाराष्ट्रावर येऊन थडकत आहेत. परवाच कुठेतरी एक बातमी वाचली, कोणीतरी ट्विट केलेलं, मुंबई ते रत्नागिरी जाणारी ट्रेन रद्द करण्यात आली आणि ती आता दादर ते गोरखपूर जाणारी ट्रेन तयार करण्यात आली. किती लोक आणून तुम्ही महाराष्ट्रावर आदळणार आहात, मराठी माणसावर आदळणार आहात, बाहेरचे किती परप्रांतीयांचे लोंढे हे आम्ही सहन करायचे, हे एकदा सरकारने सांगितलं पाहिजे. तुम्ही तिथे पोरं काढायची आणि वाढवायला महाराष्ट्रामध्ये पाठवायचे, हे अजून किती दिवस चालणार आहे? परवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र जर देश असता तर आज आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असती. मग मला फडणवीस साहेबांना विचारायचा प्रश्न की साहेब, एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे, आज करोडो 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 रुपये महाराष्ट्रातनं दिल्लीला जातात, अख्ख्या भारताचा 25% खर्च हा महाराष्ट्र उचलतो,
मग या महाराष्ट्रात कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं हे ठरवायचा अधिकार महाराष्ट्राला का नाही, आणि तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे? किती दिवस आम्ही हे लोंढे सहन करायचे? आता ह्याच्या पुढे आपण विचार केला पाहिजे की महाराष्ट्रात कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला नाही येऊ द्यायचं हे जर महाराष्ट्राला ठरवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, जर आम्ही तुम्हाला एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन केंद्राला देतो तर. आज रस्त्यावर रस्ते होत आहेत, पुलावर पुलं होत आहे, मेट्रो गाड्या चालत आहेत, तरी गर्दी संपत नाही. पहिले वाटायचं की हे एवढे उड्डाणपूल झाले, काहीतरी युतीच्या राज्यात 55 उड्डाणपूल झाल्यावर वाहतूक सुरळीत, अजून ती सुरळीत होत नाही. उड्डाणपूल झाले, सगळे झाले. याचं कारण ही वाढणारी गर्दी. आणि वाढतायत कुठे आणि बसतायत कुठे? इथे जे काय SRAच्या माध्यमातून फुकट झोपडपट्ट्या मिळत आहेत, या झोपडपट्ट्यांमध्ये 80% वर हे परप्रांतीय आलेले आहेत. हे बाहेर न येणार, अनधिकृत झोपड्या वाढणार आणि आपण त्यांना घरं देणार. हे अजून किती दिवस चालणार? बरं, SRA मध्ये हे घर येणार आणि आमच्या मराठी माणसाची काय स्थिती? आज पत्राचाळीसारखा विषय आमचे परवा कुणाल वाईनकर आणि नयन कदम सांगत होते. सन्मान्य राजसाहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण सर अंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है. सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा हृदयात माऊली रयते ससावली गडकोट रावणी शिवशंकर हा. मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा कळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा. सृष्टांचा रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. धावा दृढदंड पर चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. खरं तर सन्मान्य राजसाहेबांचं आगमन झाल्यावर काय भाषण करायचं त्याच्या आधी पाय लटपटायला लागतात. तरी सन्मान्य साहेबांच्या परवानगीने माझा जो उरलेला मुद्दा आहे तो तेवढा फक्त पूर्ण करतो. जो पत्राचाळीचा विषय मी आपल्याला सांगत होतो की त्या पत्राचाळीमध्ये भ्रष्टाचार झाला, काय झालं. 2-4 गुजराती बिल्डर तिथे आणले गेले, त्यांनी FSI विकला. SRA वाल्यांना फुकट झोपडा मिळतात, पण तिथे राहणारा जो आमचा अधिकृत मराठी माणूस आहे त्याला फसवलं. म्हाडाच्या माध्यमातून नंतर काम कंप्लीट केलं. त्या भिंतीचा जो स्लॅब होता वरचा, इतकं निकृष्ट दर्जाचं काम केलं म्हाडानी, तो स्लॅब पडला. स्लॅब पडल्यानंतर VJTIला आणलं तिकडे. VJTIला आणून सांगितलं की याचं ऑडिट करा. त्यांनी ऑडिट केलं. ऑडिट केल्यानंतर VJTIने रिपोर्ट दिला की ही बिल्डिंग एकदम ओके आहे, इथे लोकांना राहायला काही अडचण नाही. VJTIचा रिपोर्ट आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसरा स्लॅब पडला. मग VJTI सारख्या संस्थांवर तरी काम कसं करायचं? आज मुख्यमंत्री सांगतात सगळं चांगलं आहे, सगळं ओके आहे. मग आज पत्राचाळीतली 650 लोक उपोषणाला का बसलेत याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब देणार आहेत का?
एका ठिकाणी परप्रांतीयांना फुकट झोपड्या द्यायच्या, मराठी माणसांना उपासाला बसवायचं. फेरीवाल्यांचा प्रश्न असेल, जो मुद्दा सन्मान्य राजसाहेबांनी घेतला होता की 150 मीटरच्या आसपास फेरीवाले नको, त्यावेळे हेच सगळेजण आपल्या अंगावर आले होते. आज तुम्ही फेरीवाल्यांना बंद केलं, काय सांगून बंद करताय? बांगलादेशी फेरीवाले आहेत. मग किती बांगलादेशी फेरीवाल्यांवर तुम्ही FIR केला? जरा एकदा याचा आकडा तरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी द्यावा. बांगलादेशी होते ना. पहिली गोष्ट, आले कुठनं? बरं आले तर आले, यांच्यावर FIR का नाही झाली? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या नावाने एक योजना चालू केली होती. सगळ्या फेरीवाल्यांना सरसकट, निवडणुकीच्या आधीची गोष्ट सांगतोय तुम्हाला, सरसकट सगळ्यांना 15-15 हजार रुपये फेरीवाल्यांना दिले. आता फेरीवाल्यांना बसू देत नाही. मग ते 15 हजार रुपये सरकार कसे वसूल करणार आहे? जे कर्जरूपी दिले तुम्ही त्यांना, ते तुमच्या बापाचे पैसे होते. हे आम्ही आणि तुम्ही दिलेल्या कर स्वरूपाचे पैसे होते, जे तुम्ही फुकटमध्ये वाटलेत लोकांना. आणि आता तुम्ही सांगते सगळे फेरीवाले यांना बाहेर काढलं पाहिजे कारण हे बांगलादेशी आहे. मग बांगलादेशी होते तर त्यांना कर्ज का दिलं? आणि आता ते वसूल कसं करणार आहात? आणि हे सगळं आपण बोललो की मराठी माणूस संकुचित वृत्तीचा आहे. काय मध्ये फक्त एक छोटासा मुद्दा मांडतो. आमचे एक मीरा रोडचे कार्यकर्ते होते, एक कोणतरी माणूस होता तिथे, तो म्हणाला मी मराठी बोलणार नाही, मला फक्त गुजराती येतं. त्याला काय प्रसाद द्यायचा तो दिला. नंतर आमच्या इथले दादरमधले काही सकाळी शिवाजी पार्कला भेटतात आमचे गुजराती बांधव, ते मला म्हणाले की अरे काय तुम्ही यार त्यांना मारलं वगैरे. आपण शेवट कैसा आहे, हम सब हिंदू आहे ना साहेब. आपल्या परवानगीने एक प्रश्न त्यांना विचारला, मग आपण सगळे जर हिंदू आहोत आणि महाराष्ट्राला तर कोणी हिंदुत्व शिकवूच नाही. त्या दिवशी बोलताना सन्माननीय साहेब पण म्हणाले, या महाराष्ट्राने औरंगाबादचं संभाजीनगर केलं, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं ना. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, अहमदाबादचं कर्णावती नगर कधी करणार? याचं उत्तर एकदा देशाला द्या. आणि कधी देणार आहात हेही सांगा. त्यामुळे प्रत्येक वेळेला यायचं आणि महाराष्ट्राला दोष द्यायचा आणि मराठी माणसाला दोष द्यायचा, हे याच्या पुढे सहन केलं जाणार नाही. सन्माननीय राजसाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन देतो, साहेब महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी ज्या ज्या वेळेला तुम्ही आदेश द्याल त्यावेळेला आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या संघर्षासाठी तयार आहोत, अशा पद्धतीचं आश्वासन देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.